नमस्कार मित्रांनो, नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच की केंद्र व राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये थेट त्यांच्या डीबीटी मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाईल। आता काय आहे यामागची बातमी, संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हे 3000 रुपयांचे लाभ मिळणार किंवा नाही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। सर्व ज्येष्ठ नागरिकांना ही सर्वात आनंदाची बातमी आहे। त्यांना 3000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। फक्त हा अर्ज करावा लागणार, तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। आता हा अर्ज कोणता आहे पुढे आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। सिनियर सिटीजन पेन्शन स्कीम या स्कीमनुसार नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतला आहे। यामुळे राज्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यात 3000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे। राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे, तसेच अडीअडचणीच्या काळात त्यांच्या आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने शासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना फार काही करण्याची गरज नाही। याशिवाय तुम्ही सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता। म्हणजेच की पुढील प्रमाणे ही माहिती आहे की योजनेचे नाव राहणार आहे मुख्यमंत्री वयश्री योजना। यानुसार तुम्हाला या योजनेची सुरुवात केंद्र स्तरावर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 2017 मध्ये केली होती। म्हणजेच की काही प्रमाणात ही योजना राबवण्यात येत आहे। म्हणजेच की भरपूर असे राज्य आहे जेथे योजना राबवली सुद्धा जात असेल। त्या धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच की एकनाथ शिंदे यांनी ही योजना महाराष्ट्रातील निवडणूक लोकसभा मतदारसंघात सुरू केली आहे। राज्यातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आणि वृद्ध नागरिकांना याची मदत भेटू शकते। म्हणजेच की यामध्ये लाभार्थी हे 60 वर्षावरील असणे आवश्यक आहे। आर्थिक मदत योजनेतून प्रत्येक लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होणार आहेत। ही रक्कम सध्या 1 वर्षासाठी आहे, भविष्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की तुम्हाला थेट सध्या 3000 रुपये मिळणार, परंतु यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते। यामध्ये जर बघितलं तर वृद्धांना सन्मानाने जगता यावे, तसेच त्यांच्या दररोज गरजा पूर्ण करण्याची व इतरांवर अवलंबून राहण्याची गरज न पडू नये, यामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। सध्या राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। काही प्रमाणात ही जी पण योजना आहे ती थोड्या करून राज्यभरात सुद्धा राबवण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना खालील महत्त्वाची कागदपत्रे 2 प्रतीमध्ये ऑफलाईन जमा करावी लागणार आहे। त्यामध्ये तुम्हाला ओळख पुरावा म्हणजेच की आधार कार्ड, बँक तपशील, बँक पासबुकची प्रत आणि रहिवासी पुरावा, रेशन कार्ड असे कोणी पण पुरावा चालणार। फोटो, 2 पासपोर्ट फोटो आणि स्वयं घोषणापत्र सुद्धा लागणार आहे। लाभार्थीची संख्या सध्या या योजनेतून 55,000 ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे। बुलढाणा म्हणजेच की उदाहरण जर बघितलं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या कामाला गती देण्यात आलेली आहे। पात्र व्यक्तींना त्यांचे सर्व कागदपत्रे 2 प्रतीमध्ये ऑफलाईन संबंधित व्यक्तीकडे, उदाहरणार्थ पक्षाचे कार्यकर्ता, सकल समन्वय, शाखा प्रमुख यांच्याकडे जमा करावेत। कागदपत्र जुळवाजुळवी म्हणजे सध्या गावागावात योजनेच्या कामाला गती देण्यात आली असून मुख्यमंत्र्यांकडून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही सर्व कागदपत्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र व्यक्तीच्या आधार संलग्न बँक खात्यावर लवकरच 3000 रुपये देण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही अडीअडचणीच्या काळात इतरांवर अवलंबून न राहता या योजनेचा लाभ घ्यावा, अशी राज्य सरकारची सुद्धा इच्छा आहे। जेणेकरून तुम्ही जर 60 वर्षावरील व्यक्ती असाल किंवा नसाल सुद्धा, तरी तुमच्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये किंवा इतर आजूबाजूला जर तुमचे ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना हा लाभ मिळेल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। तसेच येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।